फक्त एखादा गोल अचीव्ह करायला कुठूनही ट्रीटमेंट करून घेऊ नाहीये. तर आता माझ्या मनात आलं असेल एखादी ट्रीटमेंट घ्यायचं, तर मी शोधायचं कसं? म्हणजे अ, आपल्या ऑडियन्सला पण सांगूया, की तुम्हाला जर अ, एक योग्य डॉक्टर तुमच्यासाठी तुमच्या जवळपास शोधायचं असेल, तर कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि कसं शोधावं? सो जेव्हा आपल्याला एखादी सर्जिकल गोष्ट करायची असते, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला नाकाचा शेप बदलायचा आहे, तुम्हाला काहीतरी चिनचा शेप बदलायचा आहे किंवा ब्रेस्टबद्दल आहे और मे बी तुमच्या बॉडीचं काही आहे, तुम्हाला मॉमी मेकओव्हर ऐकलं असेल किंवा नाही, नवीन नाही हे. पोस्ट शब्द नवीन आहे. प्रेग्नन्सी किंवा पोस्ट चाइल्ड बर्थ हे पोट असं पूर्ण लूज होतं. सो ते आपल्याला करायचं. तो आपल्यालाही एक अंदाज येतो की हे फक्त वरून काही लावून होणार नाहीये. राईट? समथिंग आतून काहीतरी बदललं पाहिजे. काहीतरी बदलायचंय आपल्याला. हम्म, सो जेव्हा आपल्याला एवढं कळतं की याच्यामध्ये काहीतरी आहे असं की ह्याच्या डीपमध्ये काहीतरी जायला लागणार असेल, तर मला असं वाटतं दे शुड स्टार्ट सर्चिंग अ प्लास्टिक सर्जन नियर देम और प्लास्टिक सर्जन जो त्यांच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना कम्फर्ट जिथे आहे तिथे असेल, असं काहीतरी. वेअरएज इफ यू हॅव स्किन प्रॉब्लेम, हेअर इश्यूज किंवा असं आहे की मला फक्त मेंटेन करायचं आहे, घरामध्ये लग्न आहे त्याच्या आधी काही ट्रीटमेंट्स करायच्या आहेत, तर इवन अ प्लास्टिक सर्जन कॅन वर्क, डर्माटॉलॉजिस्ट कॅन वर्क. बिकॉज ते तुम्हाला मेंटेनन्स पील्स, मेंटेनन्स ट्रीटमेंट्स, मेंटेनन्स लेझर टोनिंग हे देऊ शकतात, विच विल लास्ट फॉर युअर फेस्टिव्ह सीझन, युअर वेडिंग सीझन और प्री शो, प्री पार्टी, टेम्पररी. बट वेन यू हॅव टू डू समथिंग सर्जिकल और वेन यू हॅव टू डू समथिंग बिगर, आणि ते आपल्यालाही कळून असतं की आता ह्याला काहीतरी लागणार आहे, मला असं वाटतं की यू कॅन सर्च अ प्लास्टिक सर्जन टू नो. ओके. म्हणजे प्लास्टिक सर्जन प्रॉपरली शोधून, मग त्यात सुद्धा तुम्ही जसं म्हणालात की सब डिव्हिजन्स आहेत, तर आपल्या एखाद्याला समजा फेस कॉन्टोरिंग करायचं आहे, तर प्लास्टिक सर्जन विल डू द सेम थिंग. सो कसं आहे की मोस्ट प्लास्टिक सर्जन्स हे केटर करतात एक वाईड ह्याला. आणि मुंबई हे अशी शहर आहे की ॲटलिस्ट मेट्रोज हे असं आहेत की जिथे खूप हे सगळं आता वाढलेलं आहे. सो असे बरेच इझिली मिळतील प्लास्टिक सर्जन्स प्रॉपर गुगलवर किंवा कुठे इंस्टाग्रामवर सर्च केल्यावर, की जे सांगतायत स्वतःचं स्पेशलायझेशन काय, की माझं हे आहे, आम्ही हे करतो. आणि मी हे बघितलं, म्हणजे आय नो की ते इतके ऑनेस्ट असतात की समजा असं आहे की हे नाही करत ते, तर आय नो ऑफ पीपल जे डिनाय करतात की दिस इज नॉट म्हणजे दिस इज नॉट समथिंग आय डू. ओके. पण मग ते जे प्रोडक्ट्स वापरतात ते नॉर्मल सामान्य माणसाला तर माहित नाहीये की काय योग्य काय अयोग्य, तर त्याचं काही आपल्याला जाणून घेण्याचा काही वे आहे का, की जिथे आपल्याला कळेल की जसं आपण सलॉनमध्ये गेल्यानंतर माहित असतं की मला हे प्रोडक्ट्स वापरा चेहऱ्यावर आणि हे नका वापरू, या ब्रँडचे वापरा, हे नका वापरू, तसं आपण प्लास्टिक सर्जन किंवा डॉक्टर्सकडे गेल्यानंतर या काही आपल्या गोष्टी समोर ठेवू शकतो का, अभ्यास कुठे करू शकतो का याचा? म्हणजे मोस्ट तरी मी म्हणजे लोकांना काय सांगेन की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम कोणत्याही डॉक्टरकडे जाता, अगदी तुम्हाला स्किन ट्रीटमेंट जरी करायची असेल आणि कोणतीही प्रोसिजर ॲडवाईस केलेली आहे ना, तेव्हाच्या तेव्हा ती लगेच अगदी करायची गरज नाहीये. तुम्ही त्यांना हे विचारू शकता की तुमच्याकडे काय काय तुम्ही वापरता, ऑप्शन्स काय काय आहेत. अगदी एक साधारण म्हणजे केमिकल पील हे आजकाल तर सगळेच ऐकून आहेत, केमिकल पील किंवा मेडिफेशियल. तर तुम्ही त्यांना हे सांगू शकता की मला सांगाल का की कोणता आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स ते ब्रँड्स किंवा त्याचं कंटेंट जे असतं ते अगदी ओपनली सगळे डॉक्टर्स, डर्मॅट्स हे सांगतात. प्लास्टिक सर्जन सगळेच, म्हणजे अगदी मीही ते सांगते की हे असणार आहे, ह्याचं हे पील आहे आणि हे तुम्हाला करेल. मग अगदी लगेच करायची गरज आहे नाहीये, दॅट डिपेंड्स तुम्ही कधी गेलाय. पण थोडा एक टाइम घेतला आणि 2-3 दिवसांनी त्याबद्दल विचार करून परत आलं तर आय थिंक ते सर्वात सेफ असतं. कारण का मग तुमचाही विचार पक्का झालेला असतो कोणतीही ट्रीटमेंट करायच्या आधी. करेक्ट. ती इम्पल्स मध्ये न करता विचार करून, थोडा अभ्यास करून ते केलेलं बेटर. करेक्ट. आपण मगाशीच म्हणालो तसं प्लास्टिक सर्जरीचं भीती मनात आहे, कारण त्याबरोबर येणारे ते इमेजेस, ते फोटोज ज्यामध्ये बिघडलेले चेहरे मोठमोठ्या नोन माणसांचे आपल्याला माहिती आहेत आणि दिसलेले आहेत. तर असे जेव्हा एखादी सर्जरी, आता कदाचित त्या व्यक्तीने त्याचा पूर्ण अभ्यास करून ते केलेलं आहे, त्यांना ते तसंच हवं असेल, पण जेव्हा एखादी सर्जरी आपल्याला वाटते की बिघडली किंवा ते आता ते सौंदर्य वाटत नाहीये आपल्या नजरेत, तर त्यावेळी ती व्यक्ती ते पुन्हा सगळं नीट करू शकते का? हो. जर
टायमामध्ये आपण तो डिसिजन घेतला अच्छा. तर